निज तमंस पर कांध जिमी कंस पर क्यों मलिक सबंस पर से शिवराज है। अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे, सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे। वाऱ्याच्या येगानी खोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी आला माझा देवर, सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी राजा जिंकून आला, वाजवा चौघडा आगाव यो सजवा, मुलुक यो भगव्या मंदीन हाला, मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे। माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई महानगरपालिकातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा बसवण्यात आला होता, परंतु त्याचे उद्घाटन होण्यास प्रशासनामार्फत दिरंगाई केली जात होती। नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुतळ्याचे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनावरण व्हावे यासाठी त्यांनी देखील आपला सातत्याने पाठपुरावा केला होता, परंतु प्रशासनावर याचा काहीही परिणाम झाला नाही। यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन अशी मागणी केली होती की लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले जावे, अन्यथा उपोषण केले जाईल। माजी महापौर जयवंत सुतार यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने ताबडतोब अनावरणाचा निर्णय घेतला। उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नेरूळ सेक्टर 1 येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हे अनावरण पार पडले। वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की माजी महापौर जयवंत सुतार यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यामुळे आज नेरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा साकारण्यात आलाय। मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बरेच दिवस तो थांबला होता। माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं। माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं माननीय आयुक्तांचं पत्र दिलं होतं। मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना
आणि त्यातल्या त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आलं तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं. त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री, मी या शहरातला मंत्री म्हणून मी, आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलं असतं. पुढे त्यांनी असेही सांगितले की लवकरात लवकर अनावरण न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील माजी महापौर जयवंत सुतार यांच्या माध्यमातून देण्यात आला होता. मधल्या काळामध्ये या ठिकाणी त्याचं उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या 5 तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना की जर या ठिकाणी याचं उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना, DCP, ACP, PIला पण पत्र देईल आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शनं किंवा उपोषण करू. माजी महापौर जयवंत सुतार यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की आज त्यांच्या मनाला आनंद झाला आहे. 1995 पासूनच्या त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आलंय. निश्चित स्वरूपामध्ये या नेरूल नगरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण लोकनेते नामदार गणेश नाईक यांच्या हस्ते झालं. सर्वस्वी मनाला या ठिकाणी आनंद आहे. ज्यावेळी हे नेरूल नगर फेज 1 विकसित होत असताना सिडकोच्या आराखड्यानुसार चौक निर्माण झाला आणि ह्या चौकाला नाव असायला पाहिजे या भूमिकेतून त्यावेळी स्वर्गीय अरुण सुतार सरपंच होते आणि मी शाखा प्रमुख होतो. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नामकरण त्या ठिकाणी केलं. 1995ला महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी नामकरण समारंभ व्हायला पाहिजे या उद्देशानं त्या ठिकाणी ठराव मांडून रीतसर त्या चौकाचं नामकरण केलं गेलं. पुढे त्यांनी असेही सांगितले की माजी महापौर संजीव नाईक यांच्याकडे त्यांनी नेरूळ येथील चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केली होती. महापौर झाल्यानंतर त्यांनी समिती गठीत केली व 50 लाख महापौर निधी देऊन लवकरात लवकर चौकाचे सुशोभीकरण केले जावे यासाठी देखील पाठपुरावा केला होता. ज्यावेळी वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला त्यानंतर एक निर्णय झाला का त्या ठिकाणी अश्वरूढ पुतळा बसवण्याचा निर्णय झाला आणि मग तो पुतळा ह्या चौकामध्ये आणावा अशी विनंती तत्कालीन महापौर संजीव नाईक यांना मी केली होती. परंतु तो पुतळा त्या ठिकाणी सभागृहामध्ये नेला गेला. लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या त्या ठिकाणी सहकार्यानं, त्यांच्या आशीर्वादानं नव्या मुंबईचा ज्यावेळी मी महापौर झालो त्यावेळी या चौकाचं निश्चित स्वरूपामध्ये सुशोभीकरण करून त्या ठिकाणी पुतळा उभा राहावा हे धोरण त्यावेळी पक्ष केलं. त्यासाठी कमिटी गठीत केली गेली, आराखडा तयार करण्यात आला आणि त्या आराखड्यानुसार पहिल्या प्रथम चौकाचं सुशोभीकरण करण्याकरता माझा महापौर निधीमधील 50 लाख मी त्या ठिकाणी दिला आणि सुशोभीकरण करून दिलं. सातत्यानं पाठपुरावा करून प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी हा लवकरात लवकर त्या ठिकाणी या ठराव यावा अशा पद्धतीची पाठपुरावा केला आणि आज त्या ठिकाणी सर्व ह्या आयुक्त असतील, तत्कालीन आयुक्त असतील यांनी या ठिकाणी तो प्रस्ताव आणला केला, पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. माजी महापौर जयवंत सुतार यांनी असेही सांगितले की उद्घाटनामध्ये होत असलेला विलंब पाहता आचारसंहितेपूर्वी उद्घाटन व्हावे यासाठी त्यांच्या माध्यमातून 5 तारखेला पत्र देण्यात आले होते व आता हे उद्घाटन झाल्यानंतर केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले याचा आनंद आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होतं. कुठंतरी महापालिकेची आचारसंहिता लागेल आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण होणार नाही म्हणून 5 तारखेला त्या ठिकाणी आदरणीय नाईक साहेबांना मी पत्र दिलं. त्यानंतर 10 तारखेला माननीय मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि आयुक्त यांना पत्र दिलं आणि याचं लवकरात लवकर अनावरण करावं अशा पद्धतीने भूमिका घेतली आणि आज ते प्रशासनाने मान्य करून त्या ठिकाणी अनावरण झालं आहे. हा नेरूळच्या नागरिकांना शिवभक्तांना एक आनंदाची गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.